तुम्ही सगळे एवढे जे मासे बघितलेत ते बघून तुम्हाला तर भूक लागली असणार. विचार करा माझी हालत काय झाली असणार आहे. कारण मी आता आलो आहे अलिबागला, आवसला. समोर आहे रावस नाही आहे, सुरमई आहे, भाई सुरमई. मस्त आहे ना. आणि भाई तुम्ही आज म्हणाल काय चाललंय, म्हणजे याच्या समोर एवढे मासे काय आहेत? हा म्हणजे अलिबागला गेलं की मासेच का खातो? त्याचं एक कारण वेगळं आहे. कारण मी आज आलो आहे मूनस्टोन. दादा आपण प्लीज आपण इंट्रोडक्शन करून देऊया. आपल्यावर बसलेत, तर आपलं नाव सांगा ना एकदा. नमस्कार, माझं नाव शेफ आदित्य हळदणकर. मी मूनस्टोन हॅमॉकचा एक्झिक्युटिव्ह शेफ आहे. आमच्याकडे 24, 25, 26 जानेवारीला कोस्टल फूड फेस्टिवल होणार आहे. तर त्याच्यामध्ये मिळणारे काही पदार्थ आज मी तुमच्यासमोर सादर करीत आहोत. अरे वा दादा, हे काय म्हणजे आज कुठले कुठले मासे खायला घालणार तुम्ही? ते लोकल लँग्वेजमध्ये त्या माशाला म्हणतात जिताडं, पण अच्छा. आय थिंक यू प्रोबॅबली नो इट बेटर एज चोणाक. चोणाक. ओ माझा फेवरेट, हा माझा दी फेवरेट मासा आणि आहे. मी the गोवन favorite. असल्यामुळे त्याचा प्रभाव या जेवणामध्ये जाणवेल तुम्हाला. अरे वा. सो तो आहे आपला चोणक टिक्का. अच्छा, चोणाक टिक्का. हा. आणि हा मसाला कुठला आपला? रेड मसाला आहे, तंदुरीचा अच्छा. रेड मसाला. तंदुरीचा- हा. प्रॉपर रेड मसाला. नंतर समोर जी दिसते ती आहे तंदुरी सुरमई. ओ. पण त्याच्यामध्ये फ्युजन असं केलं गेलंय की त्याचं बेसिकली आम्ही त्याला 2 मॅरिनेशन्स करतो. हा. पहिलं मॅरिनेशन जे केलंय ना ते केलंय इकडच्या टिपिकल आगरी मसाल्यांनी, अच्छा. आणि नंतर त्याच्यावरती जो चढवलाय तो आहे तंदुरी मसाला. ओ. त्यामुळे तुम्ही जेव्हा खाल तेव्हा आतमध्ये बाहेरच्या साईडला तुम्हाला एक वेगळी टेस्ट दिसेल आणि आतमध्ये फ्लॅशला एक वेगळी टेस्ट दिसेल. अरे वा, नाईस. आणि ही सुरमई युजली खूप मोठी असते, ही छोटी साईज सुरमईची आहे ना? हा, इकडे लोकली कॅच केल्यामुळे आम्हाला या साईजची सुरमई नॉर्मली अवेलेबल. अरे वा. नाही युजली तुम्ही असे कापलेले भाग असतात. हा, पूर्ण सध्या मिळालेली. ही सुरमई आहे ती पर्टिक्युलरली 700 ग्रामची आहे. अच्छा. आणि आमच्या फेस्टिवलला अशाच क्वालिटीचे अच्छा, असेच मिळणार आहेत. अशाच साधारणतः मिळतात. अरे वा. आणि हे आहे आमचं ट्रेडिशनल गोवन डिश विच इज बेसिकली प्रॉन रिझोई. हो, रिझॉय. थोडंसं चीज, प्रॉन्स, कांदे, आणि इट्स अ फ्युजन ऑफ पोर्चुगीज क्विझिन वेन इट मीट्स इंडियन पॅलेट्स, ओ. बट इन गोवा. येस, मी गोवाच्या पणजीम मध्ये एका छोट्याशा ठिकाणी गेलो, तिथे खायला मिळालेलं. त्याचा एपिसोड केलेला आहे, जी लिंक वरती असेल ती क्लिक करून बघा. तिथे मी हे स्पेशली जाऊन तिथे खाल्लेलं Prawn आहे. risotto हो खाल्ला. हो हो हो. त्यामुळे त्याची पण आम्हाला ती इथे तुम्ही देताय आणून अलिबाग मध्ये, ती मोठी गोष्ट आहे. सो मग त्यामुळे तुम्हाला that is कुठेतरी आता याच्यामध्ये आगरी आणि गोवन यांचं मिक्सचर खायला मिळणार आहे आज आपल्याला. तर चला चालू करूया, आपण खायला मजा करूया. एकदम मसाला दिसतो सुंदर आहे एकदम. घेतलेला आहे मी एक घास. वाव दादा, एवढा मोठा घास. रे काय रे. काटा पण लागेल म्हणून मी बोललो. हम्म. वाव ना, तो जो मेन जो आगरी जो म्हणतो ना आत लागतोय, तो मसाला पहिला लागतो तुम्हाला. छान तिखट मीठ त्याला लागलेलं आहे, आणि मग तंदुरीवाला वरती फील आहे त्याला. रोहितचा चेहरा दाखवायला पाहिजे, तू थांबलाय त्याच्याकडे कधी पोहोचते ते. प्लीज रोहित, हे टेबल पण एवढं मोठं आहे की तिकडनं इकडे पोचायला वेळ लागतोय ना. मासा खूपच तुम्ही घेऊ शकता याच्यातनं परत. मासा खूपच फ्रेश आहे. म्हणजे तुम्ही बघाल ना, बघ इथे हा दिसतो तुला मसाला आत घुसलाय बघ. हा यांचा आगरी मसाला आहे, आणि हा वरती जो लागलाय करपलाय तो पूर्ण यांचा तंदुरी मसाला आहे. त्यामुळे तिखट मीठ मस्त लागतं ना एकदम. आणि ते मॅरिनेट झालंय आणि चिकन पेक्षा एवढं सुंदर लागतंय ना ते. पहिली गोष्ट हे अलिबाग आहे, त्यामुळे इकडे मासे अप्रतिम मिळतात, फ्रेश मिळतात. हे बघ ना, काय हे मासा दिसतो बघ ना कसला सुंदर. आणि त्यात थोडा मस्त टँगी तंदुरीवाला मसाला. मजा आली हो ना. डिफरंट बट व्हेरी नाईस. माझी आई अलिबागची आहे आणि वडील गोव्याचे आहेत, त्यामुळे घरी ते तसं कॉम्बिनेशन जे बनतं तेच मी माझ्या फूडमध्ये रेप्लिकेट करतो. हो, म्हणून म्हणजे एवढं पर्सनल नाही गोष्ट की मी ते म्हणतो की अलिबाग आणि गोवाचा कॉम्बो कसा काय मॅच होऊ शकतो. तो बाई घरात याच्या डीएनए मध्ये आहे. त्यामुळे नाही करू शकत, असं झालंय. हा, ते झालंय ते. यू कॅनॉट प्लॅन दिस. मस्त यार. ह्याला कुठला थम्सअप द्यायचं वाटतोय? डबल गोल्डन थम्स अप. डबल गोल्डन थम्सअप. दिस इज टू मच. दिस इज व्हेरी गुड. आय कॅन गिव्ह गोल्डन थम्सअप. गोल्डन थम्सअप. आमच्याकडे गोव्यामध्ये जी येल्लो कलरची ग्रेव्ही जी हा. मिळते ना, ती पिवळ्या रंगाची असते. ओके. प्रॉन करी नॉर्मली नाही, लाल रंगाची नाही. मालवणी आणि गोवन क्विझिन मध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. अच्छा. पिवळ्या रंगाची असते. कारण की सो गोव्यामध्ये आहे ना, म्हापशा मार्केटमध्ये म्हापसा मिरची नावाची एक छोटी मिरची मिळते. ती फक्त तिकडेच मिळते. म्हणजे त्याचं फ्लेवर प्रोफाईल जवळपास मॅच करायचं झालं तर संकेश्वरी, पण ती मिरची तिकडेच मिळते. दॅट मिरची गिव्स यू द फिअरीनेस दॅट इज रिक्वायर्ड इन द रेसिपी, अच्छा. बट नॉट द कलर. ओके. त्यामुळे गोव्याला जी ट्रेडिशनली ग्रेव्हीज मिळतात, जर घरी तुम्ही गेलात, माझ्या घरी जर आलात हा. तर तुम्हाला पिवळ्या रंगाची ग्रेव्ही मिळेल, ओ. पण स्पायसी. बट स्पायसी. ॲज अ स्टार्टर म्हणून तर हे बाप स्टार्टर आहे. म्हणजे हे विथ आपलं गोल्डन ड्रिंक साईडला असेल हातात, तर बाई ह्याच्याबरोबर आणि असा माहोल म्हणजे
मूनस्टोनचं ना सर्वात मला या प्रॉपर्टीचं म्हणजे मूनस्टोनच्या भरपूर प्रॉपर्टीज आहेत, पण मला आवश्यक प्रॉपर्टी का आवडते ना, की भाई मला ही जी झाडं, हा जो माहोल, हा शांतपणा, हा वाडीतला एक तो फील कुठे बसलोय आणि त्याच्यामध्ये मस्त मासे, ही धमालच वेगळी आणि त्या झावळीतनं पडणारं ऊन आणि त्यात बीच खूपच जवळ आहे यार, म्हणजे धमाल जागा आहे. त्यामुळे मला तर अशा ठिकाणी येऊन सगळंच एकदम मस्त 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 आहे. चला हे मी त्याला पास करतो, आपण पुढचं खाऊया आता. हा माझा सर्वात फेवरेट मासा. हे बघ काय चिकन वाटतं हे अल्पा. हो ना. लोक का बासा माशाला एवढं का लोक प्रेम करतात मला कळत नाही. मी बघितलं क्षणी तुला विचारलं तेव्हा नाही. चेहरा बघितला का त्यांचा बासा बोलल्यावरती ते बोले बास झाला आता. का हो, बासाबद्दल काय तुम्हाला एवढं हे आहे? काय म्हणजे ते त्याला काय फ्लेवर प्रोफाईलच नाही, फ्लेवर पेनिट्रेशन नाही, किती मसाला लावा आतमध्ये काय जातच नाही, जे काय ते वरच्यावर नुसतं आपलं बासाला किती घासा हा ते काय बरं नसतंय. त्याला काय कुठल्याच आउटलेटमध्ये मी बासा वापरतच नाही. जर कुठल्याही आउटलेट मी टेक ओव्हर जर केले करत ॲज अन एक्झिक्युटिव्ह शेफ, then the first thing I do is I 86 the basa and I put in some fresh fish. अरे क्या माणूस आहे भाई. भाई तुम्हाला कळलंय म्हणजे तुम्ही कोणाच्या हातातलं जेवण खायला येणार आहात, की जो माणूस जो शेफ बोलतो ना की बासा इज नॉट अ गुड, तो भाई मला शेफ वाटतो. खरं सांगतो, कारण बासा ना असं आहे की तो पनीर झालंय ते माशांमधलं. फेमस काय बासा? हे सगळे मासे आहेत ना, हे तू पॉन्ड मध्ये नाही त्यांना बनवू शकत, पण बासा यू कॅन ग्रो इन पॉन्ड. मॅक्झिमम बासा जो महाराष्ट्रात येतो तो पण गुजरातवरनच येतो असं म्हणतात. ते बघ ना असं दिसतोय काहीतरी यार, हे म्हणजे काय आहे हे यार. त्याला आपली ग्रीन चटणी लावूया. पुदिन्यावर चटणी आहे ही. हो. तंदुरीला ग्रीन चटणी तर पाहिजे. चिकन टिक्का विसरून जाल, एवढा भरगच्च झालं ना ते मस्त. Twice marination is something that makes a difference. काय करता तुम्ही? दोनदा मॅरिनेट होतो. हो म्हणून आजपर्यंत घुसला रे मसाल्याच्यात. हा का तुला आपल्या इकडे मिळत नाही म्हणजे प्रॉब्लेम मुंबईत कुठे मिळत नाही. नाही तुम्ही तो त्याचं नाव चुकीचं म्हणता. हा जिताडा. मागा? तू जर गेलास ना ह्याला तर जिताडा माग. चोणक नाही मिळत आपल्याला, जिताडा मिळतो. द नेम मेक्स अ डिफरन्स. आपण आपल्याकडे जर मुंबई साईडला जर कोणाकडे चोणक मागितला तर काय पाहिजे असा प्रश्न विचारते. ते जिताडा मागा रॅन्डमली पण प्रॉब्लेम काय आहे, प्रॉब्लेम हा पण आहे की भरपूर सारे रेस्टॉरंट मध्ये मुंबईमध्ये कोणी जिताडा मागवतच नाही. त्यामुळे कोणी जिताडा आणत पण नाही त्यांच्या ह्याच्यामध्ये. तो फेमस करायची गरज आहे मुंबईमध्ये जिताडाला. आता पापलेट, आणि माझा जेन्युनली परत रिक्वेस्ट आहे, पापलेटवरचं प्रेशर कमी करा. पापलेट ह्या माशांचं करिअर धोक्यात आहे. त्याला एवढा डिमांड आहे की त्याला आता ते झालं की आम्ही संपत चालले आहेत ते. सो त्याचं प्रेम सोडा, थोडं पापलेटला जरा राहू द्या, एक्सक्लुझिव्ह पापलेटला जरा ग्रो होऊ द्या, त्यांच्या फॅमिली वाढू द्या, मग त्यांना काय ते खा. पण त्याच्या आधी कोणाची गरज आहे फेमस व्हायची तर ते आहे जिताडा उर्फ काय चणक. चला कसं वाटलं हे? खूपच छान आहे. अशा प्लेट मध्ये गायब पण झालं मी पुढेपर्यंत. खरंच चिकन नाही ना? अजिबात चिकन 100%. पण चिकन पेक्षा खूप सॉफ्ट आहे रे. But I'm त्याला कुठला excited थम्सअप? for that. गोल्डन थम्सअप, सामूहिक गोल्डन थम्सअप मिळतोय खास करून मसाल्यासाठी. मसाल्यासाठी. मसाला टू गुड मसाला आहे, टू गुड. पोही सोबत खातात का? नाही नाही, दिस इज अ स्टार्टर. आणि व्हॉट मेक्स इट डिफरंट इज द डो. आपला चुरोसा डो असतो जो डिझर्टमध्ये वापरला जातात, किंवा इक्लेअर्स म्हणतात, किंवा जे प्रॉफिट रोल्स असतात त्याच्या डो मध्ये तो स्टफ केलेले प्रॉन्स असतात. Oh. प्रॉन्स टेक्स्चर म्हणून सेम. हा. आणि मग त्याला इंडियन टच गोवन लोकांनी कसं दिलं, तर त्याला अंड्यामध्ये कोट केलं आणि नंतर रवा लावला त्याच्यावरती. टेक्स्चर बघ, हे बघ कडक आहे बाई, एकदम प्रॉपर. हा कुठला आपला हे टाटर सॉस. टाटर सॉस. स्टार्टरला टाटर लागतो. मला विजय बोलला तिथे ट्राय कर म्हणून. चांगलं चांगलं आहे, पण मी जे गोव्यात खाल्लेलं त्यामध्ये चीज आणि प्रॉन्स त्याचं प्रमाण एवढं जास्त होतं ना की तो एक तर चीजी होऊन जातं. मग कसं तो मेल्टिंग चीज दिसतो तुम्हाला, आणि मग तो प्रॉन्स त्याच्यामध्ये तो कुस्करायला लागतो छान. तो मला फ्लेवर थोडा कमी वाटला की हे असं उघडलं तर प्रॉन्स दिसतात बरोबर, पण चीज पण आलं पाहिजे थोडं बाहेर. ओके तुमच्या ह्याचं हे जे बाहेरचं आवरण बनवलंय ते खूप छान आहे. ओके. त्याचं पण टेक्स्चर नव्हतं, पण जो आतला जो आपला हे आहे चीज आणि तो Cheese जे प्रॉन्सचा, तो मला फ्लेवर कुठेतरी मिसिंग वाटला. ह्याने या कव्हरने ओव्हरपॉवर केला. जेव्हा तुम्ही फूड फेस्टिवलला परत याल हा त्यावेळेला you'll find way more cheese and the cheese pool that you're looking out for. या तुम्हाला दिसतोय माशाचं काय हालत झालेली आहे. आणि मगाशी अल्पा एक कधी पटकन बोलली, तिला मी पटकन तेव्हा हे केलं की ह्याला तू कसं काय देऊ शकतेस डबल गोल्डन थम्सअप. तू काय डबल गोल्डन थम्सअप दिलेलास?
मासाचा फ्रेशनेस, दुसरी गोष्ट 2 मसाल्यांना कंबाईन करून एक स्वतःचा फ्लेवर देणं हे खूपच कठीण गोष्ट आहे. आणि आम्ही हे अलिबागमध्ये दुसऱ्याकडे एकदा ट्राय केलेलं, बट हो. दॅट डिड नॉट हिट वेल, हो बट दिस वॉज बँग ऑन. बँग ऑन. आणि त्यामुळे मी माझे शब्द परत घेतो आहे, सॉरी रिव्ह्यू परत घेतो आहे. आणि माझ्याकडनं हा मसाला म्हणजे मी क्रेझी का मी कांदा लावून लावून मसाला खातो. हा या मसाल्यासाठी आणि या माशासाठी आणि या दादासाठी मी या माशाला देतो आहे डबल गोल्डन थम्स अप. थँक्यू. मसाला रसा लागलाय. सो हे अजून एक स्टार्टर्स आलेलं आहे. आता सीन काय आहे ना, ह्यांच्याकडे अजून भरपूर स्टार्टर आहेत, पण आम्हाला ते जर सगळे खात बसलो तर आमचं मग इथे काही स्टार्ट होणारच नाही, इथे डायरेक्ट एंडच करायला लागेल एपिसोड. म्हणून आम्ही काय करतो, आता हे पहिले प्रॉन्स खाऊन घेतोय. काय आपले सो हे आहेत प्रॉन्स कोलीवाडा, प्रॉन्स कोलीवाडा. बट इट्स टेम्प्युरा फ्राईड. काय फ्राईड? टेम्प्युरा टेम्प्युरा. जॅपनीज अल्पा, स्टाईल. तू सांग. अच्छा, असं कधी शब्द की बघायला लागतं मला. टेम्प्युरा जॅपनीज स्टाईल. मग काय जॅपनीज स्टाईल असतं? सो त्याचं बॅटर जे कोटिंग आपण जे करतो हा. दॅट इज व्हेरी डिफरंट बॅटर. त्याच्यामध्ये वी यूज अ प्रपोर्शन ऑफ रिफाईंड फ्लावर विच इज बेसिकली मैदा, हा राईस आटा हा. आणि कॉर्नफ्लावर. अच्छा, अँड द ट्रिक इज आम्ही पाणी नाही वापरत त्याच्यामध्ये, ओके. सोडा वापरतो. ओ मग सगळं क्रिस्पी, म्हणजे नेक्स्ट Crispiness, लेवल क्रिस्पी yes, होणार तो. yes, yes, की सगळं ज्या गोष्टी तुम्ही मिक्स केल्यात त्याचा क्रिस्पीनेसच होणार आहे. येस. प्रॉन्स घेतलेला आहे, हा. खाऊया आपण. पहिला विदाउट चटणी खाऊन बघूया. चिअर्स. चिकन लॉलीपॉप वाला फील आला मला एकदम. फुल त्याला पकडून ठेवलं. मग हे आत बघ ना, कसं त्यानं कडक कडक वेगळं होतं आणि आतलं गोष्ट वेगळं तसं नाही आलंय. हो हो. हे लहान मुलांना फेवरेट कुरकुरीत अशी जी एक असते ना डिश लागते, की जी पोरांना खुश करते, ही ती डिश आहे. हो. बोललं नाही पाहिजे, फक्त खाल्लं पाहिजे. भाई चटणी का बाप बनवली आहे दही टाकून. नाही दही नाही, मग मेयो आहे. याच्यात मेयो आहे. हा, चटणी अँड मेयो. बाय हे कॉम्बो बाप आहे. हे चटणी ट्राय केली तू? एकूण एक ही कॉम्बिनेशनच खूप छान. हा, आणि हे सगळं कॉम्बिनेशन गोल्डन पाण्यावर प्यायला पाहिजे, खाल्लं पाहिजे. Exactly. हे दिस इज ऑल मेन फॉर गोल्डन पाणी. Yes, yes. त्याच्याबरोबर हे खूपच सुंदर लागणार. म्हणजे एक जर बिअर असेल बाजूला आणि हे असे काही आयटम असतील एकदम चिल्ड बिअर आणि हे आयटम धमाल. दिस इज ऍक्च्युअल डबल थम्सअप आहे I agree. ना, कारण तो फ्राईड एक गंमत आहे. लहान मुलाची आवडणारी गोष्ट ती क्रिस्पी आहे, मॉइस्ट आहे. प्रॉन्सची क्वालिटी बाप आहे आणि ही मेयो चटणी पण खूप चांगली आहे. आता हे सगळं बोलून झालंय, आता आलाय ह्यांचं मेन कोर्स. ते ट्राय करूया. आणि ती पण स्पेशालिटी काहीतरी बनवलंय. काय बनवलं तुम्ही? सो पहिली डिश जी तुमच्या समोर आहे दॅट इज अ ट्रेडिशनल गोवन डिश जे आम्ही बेसिकली पूजेला वगैरे बनवतो, कॉल्ड पायनॅपल सासव. ओ सासाव, आपला एक व्हिडिओ आहे काही त्याच्यावरती पण पायनॅपल सासाव कसं बनवायचं ह्याचा एक मस्त एपिसोड आपण केलेला आहे. तो आपल्याला अनिश म्हणून आपला एक खूपच छान मित्र, त्याच्या आईने, बायको कोण आहे त्याच्या आईने आपल्याला करून घातलं होतं पायनॅपल सासाव कसं बनवायचं. त्याच्या एपिसोडची लिंक पण दिली, ती पण बघून घ्या. आणि आता इथे खायला मिळणार आहे आम्हाला. खाऊया आपण. वा 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 वा, म्हणजे फोडणी पडली ना. आणि हे आम्ही पूजेला वगैरे देतो, गणपतीला करतो, कारण याच्यामध्ये कांदा नसतो, लसूण नसतं. हो इट्स ऍक्च्युअली जैन ऑल्सो. हो. येस. पायनॅपल असं खाऊ शकतो, इमॅजिन नव्हतं केलं मी. आणि भाजीमध्ये पायनॅपल म्हणजे पिझ्झावरती खाल्लंय आपण पायनॅपल आतापर्यंत. वियर्डेस्ट. दॅट्स अन अबॉमिनेशन. अल्प काय म्हणाला, ऐकलं का तू? हो, पण मला आवडतो. आता मी हा. काय करू? मला बरं, मला तो शब्द अर्थ पण नाही कळला, मला काय कळलं. हे खूपच छान बनवली आहे. म्हणजे 100% या सासाला मिळतं माझ्याकडनं गोल्डन. Yes, definitely. डेफिनेटली दिस इज टू गुड, टू ऑथेंटिक. आणि कळतंय की यांच्या घरची रेसिपी आहे. म्हणजे जरी हे शेफ असले तरी हे शेफ कडनं नाही आलंय. नाही हे घरचीच आहे. हा, 100% घरची हे शेफ recipe. कडनं आलंय. हे प्रॉपर माणसाच्या घरातनं आलेली डिश आहे. कम्फर्ट फूड आहे प्रॉपर. एकदम एकदम. हे गाईस, सुरमईचं हुमण पण आलेलं आपल्याकडे. सुरमई भरलेली याच्यात, हे बघा. ह्याला प्रॉपर तो माशाचा फ्लेवर आहे. म्हणजे ज्यांना तो माशाचा वास आवडत नाही ना, त्यांना हे राईस नाही आवडणार. म्हणजे ज्यांना जो जमत नाही ना मासे खायला, की बाबा मासाला खूप वास येतो, हे तुमच्याकडे नाहीये. हे प्रॉपर जे हार्डकोर मासे खाणारी मंडळी आहेत ना, ज्यांना माहिती आवडतं खायला, हे त्यांच्यासाठी आहे. सो बेसिकली सुरमईचे ऑफकट्स म्हणजे टेल साईडचे पोर्शन्स काढतो, नंतर मग हेड क्लीन करून त्याला कट करून ते पाण्यामध्ये उकळून त्याचं पाणी जे असतं ना, वी यूज दॅट.
ह्याच्यात जरी ते चव असेल तरी पण ओव्हरपॉवरिंग हम्म. ते मासे फ्रेश असल्यामुळे फ्रेश चव आहे त्याला. ते असं flavor हुमस आहे. हुमस वास नाहीये भाई. हा एक्झॅक्टली रिमेंबर मी काय म्हणालो, ज्यांना जमत पण नाही मासे, ज्यांना माशांचं असं प्रेम नाहीये, ज्यांना मासे खातात कारण सगळे खातात म्हणून मी पण खातो, ते जे लोक आहेत त्या लोकांना याच्यात वाटू शकतं किंवा थोडासा वास आहे. पण जे हार्डकोर मासे असे म्हणजे असे तोडून बिडून खाणारे माणसं आहेत ना, कुठला मासा खाल्लाय कळणार पण नाही असं. एवढं सुंदर आहे. व्हेरी राईटली सेड. इट्स नॉट स्मेल, इट्स अ हो, फ्लेवर. टाकलेत मुद्दामून. व्हेरी ऑथेंटिक मला चव आली आणि त्यासाठी मी याला देतो गोल्डन ग्लोब. खूप सुंदर लाईन बोललीस तू मला. मी ही लाईन परत कधी वापरणार आयुष्यामध्ये पुन्हा कधीतरी, किंवा मी टी शर्ट बनवून, हा वास नाही हा फ्लेवर आहे. कपडे धुतलेले तर वास नाही आपल्या. वास नाही हा फ्लेवर आहे. आय लाईक दिस. हा तूच बनव प्लीज. हे दोघं डिझायनर आहेत, हेच बनवतील मला वाटतंय. चला हे खाऊन झालेलं आहे. आता एक फायनल जी एवढी ऑथेंटिक गोष्ट आहे ती मला खायची आहे, जे आहे मणगणे. मणगणे आलेला आहे. दादा आता मी हे बघतोय ना असं चमचा टाकून, त्याच्यात केवढ्या गोष्टी दिसत आहेत मला. काय आहे हा प्रकार? सो त्याचा बेस जो आहे तो आहे कोकोनट मिल्कचा, नारळाचा रस. हा त्याच्यामध्ये आहे थोडीशी शिजवलेली चणा डाळ, अच्छा. खोबऱ्याचे चंक्स, हा, बेसिकली chunks. चंक्स, हा. फ्रेश कोकोनटचे, हा आणि आपले काजू, हा. आणि तुमचं साबुदाणा. ओ साबुदाणा पण दिसतो याच्यात. एकदम ट्रेडिशनल गोवन डिझर्ट आहे. हो. मला शहाळ्यापेक्षा थोडंसं मोठं आणि नारळापेक्षा थोडंसं कवळं हम्म. असा नारळ पण मिळाला. त्यामुळे तो अरे. नारळाचा रस जो निघाला ना तो खूप छान निघाला. म्हणजे त्या चेहऱ्याचे आनंद पण बोलताना म्हणजे म्हणजे मला ते खूप छान दिसतं की दूध मिळालं जेव्हा नारळाचं. आर्टिस्टला आपल्या फेवरेट गोष्टी मिळतात परफॉर्म करायला, आणि सगळ्या मिळाल्यानंतर ज्याला ते सगळे हा फेवरेट कलर्स मिळाले, फेवरेट कॅनव्हास मिळाला, आता भाई मी पेंटिंग करणार, हा तो वाला फील आहे. आणि साखर शून्य जो काही स्वीटनेस आहे तो फक्त ऑर्गॅनिक गुळाचाच आहे. अरे वा. चला ट्राय करूया आपण. दादा तुम्ही नक्की असं देणार लोकांना जेव्हा लोक 100% जशाच तसं. 8वी पासून बनवतोय मी ही डिश. प्रत्येक वर्षी बनवतोय गणपतीला. नाही हात चुकत. बसलाय. हात बसले, वजन बसलेलं आहे हातावरती. माहिती तो जो कोकोनटचा फ्लेवर पण आहे, तो चंक्स पण लागतात त्याचे, तो काजू पण लागतं. नावात मजा आहे तसं खाण्यात पण मजा आहे. हो खरंय मणगणे तसंच म्हणे आतमध्ये पण तसं होतं म्हणे. खरंय. एकदम. तू गोड यार. मस्त. एव्हरी टाइम यू टेक दॅट एकदम बाईट. मणगणित कहाणी आहे ही. तुम्ही खरंच ही पण अनुभवलं पाहिजे ही गोष्ट. याला माझ्याकडनं नक्कीच मिळतो आहे गोल्डन. हा जो अख्खा ॲम्बियन्स आहे हा माझा फेवरेट ॲम्बियन्स आहे अलिबाग मधला, की जिथे मी नारळाच्या वाडीमध्ये बसून मस्तपैकी मासे खातो आणि मग असं काहीतरी स्वीट डिश खायला मिळते मनगडेवाली. तर काय बोलणार भाई, या सगळ्या एक्सपिरियन्सला माझ्याकडनं मिळतोय गोल्डन थम्स. कॅम्पिंग साईडला असे लगेज घेऊन येऊ नका, तुमचे लगेज वाट लागेल. माझा प्रॉब्लेम काय आहे ना, मी वेकेशनला आलो आणि कामाला आलो असं सेमच वाटतंय. पादा कोण पादा नानाजीचा घोडा पादा. 1 2 3 विसरलो भाई. एवढा लहानपणी करायचं. वंकीच काय ते. मराठीत खूप लहानपणी मला करायचं. इंग्लिश की मराठीत नाही. फादर फादर डॉंकी डॉंकी डॅड फादर इंकी पिंकी पॉंकी जो. तो तुझा. लक्ष ठेवून मागे बघून आला की आली करायचं. सो इथे 3 टाईपचे स्टे आहेत. एक मोठा टेंट आहे ज्याच्यामध्ये 3 लोक वगैरे राहू शकतात. तो मग अशी वाकला तसा. ज्याच्यामध्ये अमय, अल्पा वगैरे हे लोक थांबलेले आहेत. कपल लोक. एक छोटा टेंट आहे ज्याच्यामध्ये सिंगल लोकांसाठी असं छोटासा तो असे त्रिकोणी टेंट tent आहेत, असे टेंट आहेत ते कोणी ते बरोबर. असे टेंट आहेत आणि त्याची ओपनिंग अशी काहीशी ओपनिंग आहे त्याची. हां
आणि थर्ड हे एकदम हे नवीन आलं त्यांच्याकडे ते वाले कंटेनर होम आहे ते. जे लाईफमध्ये कंटेंट नाही आहेत त्यांना कंटेनर आहेत. नाही नाही असं काही नाही आहे. आणि जो मागे सुंदर दिसतंय ते काय आहे? ओ हा याची ऍक्टिंग बघा. आणि तुला असंच कॅमेरातच एम्बॅरेस करणार झाल्या. नाही, मला ही स्पेस होती. आम्ही रिट्रीटच्या वेळेस आलेलो मागच्या आमच्या ऑफिसच्या रिट्रीटला आम्ही इथे आलेलो तेव्हा ही स्पेसमध्येच आम्ही राहायचो. बाकी टेंटमध्ये फक्त रात्री 2 वाजेच्यानंतर झोपायला जायचो. सकाळी 7 वाजता उठून परत इथे खेळत बसायचो. आणि सेक्शन्स आहेत इथे सगळे टेंट आणि इथे तुमचे चिल सेशन्स. कॉमन एरिया. हो पण दाखवूया ना मस्त लाईट पण काय पडते. मेन इथे सुंदर सर्वात जे वाटतं ना इकडे सकाळ म्हणजे इथे आलं की सकाळ आणि मग दुपार मग संध्याकाळ आणि मग संध्याकाळी तर बीचवर जायचं. पण इथे सगळे असं डे मध्ये लाईट खूप सुंदर दिसते. तर हा मयूर आहे. मयूर हाय कर एकदा. हाय, मयूर तू काय करतोस? मी ग्राफिक डिझायनर आहे. हा ग्राफिक डिझायनर आहे आणि ही आहे त्याची बायको यादना. यादना तू काय करते? मी पण ग्राफिक डिझायनर आहे. मी बनपाव स्टुडिओ ब्रँडिंग सगळं करते. हो सो या दोघांचा मिळून एक स्टुडिओ आहे जसं बनपाव स्टुडिओ. आणि बाईस तुम्ही या दोघांना बघितलं असेल आणि अजून एक मुलगा ह्याला मुलाला पण जो परत कालच्या कपड्यात परत आलेला आहे. तर हे तिघही हे काय सांगेल ना हे तिघं पण लोक जेव्हा अमयचा भाटुबावरचा पहिला व्हिडिओ होता बेस्ट वडापाव इन डोंबिवली त्याच्यामध्ये होते आणि आता 2 वर्षानंतर परत हे व्हिडिओ मध्ये आलेले. येस रोहित हा तर वडापावच वाटतोय. रोहित आणि खाली लाल चटणी आहे. लाल चटणी लागली आहे. रोहित तू काय करतोस आयुष्यात? काहीच नाही करत सध्या जर. आणि तुझं शिक्षण कशात झालंय? जे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट मधून. तिथे काय शिकलायस तू? माझं इलेक्टिव्ह फोटोग्राफी होतं. इलेक्ट्रिक फोटोग्राफी होतं. आणि तुला काय करायला आवडतं आर्ट मध्ये? मला सगळंच करायला आवडतं. आता सध्या माहित नाही मला. पण तू इंस्टाग्राम वरती काय करतोस? काय नाही, काय ते करतोस ना आर्ट टाकतोस इलेस्ट्रेशन ना. करतो. हा, मग सध्या तुला इलेस्ट्रेशन करायला आवडतं. हा, सध्या इलेस्ट्रेशन करायला आवडतं. हा, एक्सप्लोर nice. करतो काय काय. त्याचं आपण काम इथे या चौकात दाखवू की याचं काम काय आहे. हे काय आहे? त्याचं काम हे त्याने इलेस्ट्रेशन केलं आता इथे आल्यावरती. हे इथे आल्या हे सगळं चाललंय डोक्यात त्याच्या. इकडचं अजून एक सुंदर गोष्ट आहे ती आणि ही आहे बाय द वे या वडापावची बायको अश्विनी. हाय, तिचा कॉल चालू आहे. खोबऱ्याची चटणी वाटते. तर हे याचे मॅनेजर आहेत. हॅलो दादा गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग, हाउ आर यू? बस गुड. दादा एक बार का नाम बता दो. गौरव वालिया. गौरव वालिया. गौरव आप यहाँ पे क्या करते हो? आई एम द मैनेजर ओवर हियर. आई मेंटेन द प्रॉपर्टी. आई लुक ओवर ऑफ एवरीथिंग, ईच अँड एवरीथिंग, मेंटेनेन्स, गेस्ट. आणि एकदम गोड माणूस आहे. म्हणजे आमची आल्यापासूनची काळजी घेतली आहे दादांनी. आम्ही ज्या गोष्टी मागतो त्या विचार एकदम देतात पटकन आणून की हा करतो मॅनेज. सो व्हेरी नाईस मॅनेजर. यू आर डुईंग रिअली गुड जॉब. थँक्यू. सो हा यांचा पूल एरिया आहे. हा आहे आमचा दी फेवरेट स्पॉट इकडचा. हिवाळ्यात पूल मध्ये स्विमिंगला चाललो आपण. हिवाळ्यात पूलमध्ये स्विमिंगला. आता मंगेश तुला मारायला लागेल. मंगेश तुला मारायला लागेल आता उडी. मंगेश तुला उडी मारायला लागेल आता. मंगेश तुला उडी मारायला लागेल. मंगेश कम ऑन. कसं वाटतं मंगेश? हा हे एकच पेंटिंग चांगलं आहे. पण तुला रोहित हे पेंटिंग का आवडलं? स्ट्रोक्स वगैरे त्याच्यामुळे थोडं ह्युमन वाटतंय ना. म्हणजे बाकी सगळे पेंटिंग ती अशी थोडी AI पण करू शकतो असं वाटतंय. हो. तुला काय प्रॉब्लेम वाटतो माणसात आणि AI मध्ये? नाही, काय प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम तर माणसात पण आहेत. मग तुला तर AI ने ड्रॉ करायला का नाही आवडणार? म्हणजे मेमरी असते नाही की म्हणजे आपण इम्परफेक्शन्सला पण व्हॅल्यू करतो की माणसाची लाईफ चुकली तर आपण त्याच्यातनं शिकतो किंवा पुढे जातो. ते इम्परफेक्शन्स थोडे इम्पॉर्टंट असतात जे AI मध्ये चुकलं तर आपण काय म्हणजे एवढं काय त्याला भावना देत नाही जास्त. पण आता AI पण चुकतो. AI पण हात 5-6 बोटं हो, करतो. पण त्याने आपल्याला काय एक्सपिरियन्स मिळतो. म्हणजे ह्युमन जेव्हा चुकतो तेव्हा तो त्या चुकीतून शिकतो ना, चुकांमधून. तर AI ने चुका केल्यावर आपल्याला काहीच नाही फरक पडत त्याने. AI चे फायदे पण आहेत, पण मी म्हणते की त्याच्यात जो फील आहे कुठला म्हणजे ह्युमन लाईफ मध्ये जो फील आहे तो AI नाहीच देऊ शकत ना कधी, कारण ते शेवटी डेटावर बेस्ड एक्सपिरियन्सवर बेस्ड नाहीये. पण
त्या गोष्टी AI कडनं एक्सपेक्ट करणं हे पण तुझी चूक आहे ना. इंडस्ट्रीमध्ये जेव्हा मशीन आलं तेव्हा लोकांनी हेच बोललं असेल ना की अरे हाताने बनवलेलं फूड चांगलं, हो मशीन मेड फूड एवढं टेस्ट नाही. नाही बट आता ते पण बेटर झालं. हो, आता आपण जे मशीन मेड खातो हा ते चांगलं असलं आपण हो, हो. फूडची मी तारीफ तर करतो. तारीफ करतोच ना, पण शेवटी तू हाताने बनवल्याचं एक म्हणजे तुझ्या मनातल्या एक कोपऱ्यात आहे ना त्या गोष्टीसाठी, हाताने बनवलेला. म्हणजे तुझ्या कोणी स्पेशल व्यक्तीने तुझ्यासाठी हाताने बनवलं, सगळे इन्ग्रेडियंट्स घेऊन, त्याची वेगळी पण मजा आहे ना. आता ती तुला मजा नाही राहणार ना. त्याच मी एक पॉईंट सांगतो. ओके, मग तू हाताने म्हटलं ना, मी आता ह्याला डायरेक्ट फूडशी रिलेट करतो. हा. तसं तर माझं झालं की आता हे बेने डोसा हा. किंवा आता हे साऊथ इंडियन जे आता असे गोष्टी बनल्या आहेत की तुला ते अक्रॉस इंडिया मिळत आहेत सेम चव. हा. आता मी त्याच्या खातो ना, हा. तर माझं काय झालं माहितीये सीन, की आता तो जो बेने प्रकार आहे ना, जो बनतो ज्या प्रकारे बनतो की स्पॉन्जी आणि तूप आणि वरून तूप टाकलं जातं, सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, तुला असं झालंय ना की ऑलमोस्ट सगळ्यांचं ते तुपकटच लागतं कधी. हा. ओके, मी बेने डोसा खातो ना, ते मी असं वाटतं की नुसतं तूप खातोय बरोबर. त्याच्यामध्ये, आणि सगळ्यांचं बॅटर पण सेमच झालंय. ओके, पण आता तेच मी जेव्हा धनलक्ष्मीला खायला जातो, नॉर्मल डोसा पण घीपुरी डोसा, बरोबर. सो आता सीन काय आहे, कधी कधी आम्ही माझ्या नरपाच्या तिकडे खातं आमचं असं असतं तरी हा आज मस्तच झालाय, हा. किंवा आज नीट नाही झालंय, आज काहीतरी गणलंय, आज 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 चटणी गणली यांची. हा. हा. पण अरे कधी कधी तुला असं बापच लागते असं की अरे माय गॉड काय खाल्लंय मी. बरोबर. हा. आता हा जो एक्सपिरियन्स आहे हा. तो एक्सपिरियन्स मला तिथे नाही मिळत Exactly. बेनेमध्ये. Correct, काय मला माहिती की सगळीकडे कारण सेम, त्याच्यात माणसांच्या चुका आहेत, जे मी बोलत होतो की त्या चुका तू कसं काय आणि त्या experience चुका आणि त्या समटाईम बिकम्स एक्सपर्टीज ऑल्सो. हा. म्हणजे त्या चुकांना शिकून शिकून माणूस काय होतो ना, एक्सपर्ट होतो हा. Correct. त्या गोष्टींमध्ये. बरोबर. बरोबर. कोण म्हणतं की वेकेशनला आल्यावरती मजा करायची, मित्र येऊन काम पण करू शकतात आणि धमालही. तू दिलास मला विसरलास. हे असं आमचं काम चालतं. आम्ही तुमचे रिअल टाइम सगळ्या कमेंटला चेक करतो बरं का, सगळ्या गोष्टीला रिप्लाय देतो आम्ही. बघा आज तुम्हाला दाखवणार आहे की ओल्ड मनालीमध्ये सर्वात बेस्ट पिझ्झा खायला मिळतं आणि अशी जागा आहे जिकडे मनालीमधला बेस्ट पिझ्झा मिळतो. त्यामुळे तुम्हाला या सगळ्या गोष्टी दाखवणार आहे एपिसोडमध्ये. ह्या पिझ्झा सुंदर मध्ये काय आहे की तू बघते थोडं फ्लॅट आहे आणि हा असाच समुद्र, जेव्हा पाणी वर येतं तर तू विचार कर हीच लेवल आहे. म्हणजे तू समज आत पाणी आलं आणि तू आत गेलीस, अजून तू आतनं 1 किलोमीटर गेलीस ना, एवढंच पाणी आहे. सो देर इज नो असं डीप खाली नाही कुठे, स्ट्रेट लँड आहे बघ. आणि कुठे दगड पण नाहीत बघ, अख्ख्या चित्र कुठे दगड पण नाही दिसत आहे अख्ख्या लँड मध्ये बघ, कुठेच दगड नाही आहे. राजा नाही तो ऍक्टिंग करायला जातो. तो अजय देवगण आहे आमचा गरिबांचा. ते memes येतात त्यात ते टाकू शकतो. जा हॉटेल पर्यंत जा. थांबला पण नेमका कुठे थांबला पण आहे. रात्रीचे 12 वाजता चालू आहे. थोडं थोडं असं तर नाहीच मंगेश तुला मारत तुझ्या स्टाईलने. अरे परफॉर्मन्स प्रेशर याचं काय आलं तुला रे? खराब आहे ते.
मला वाटतं की सकाळी उठलं किंवा असं एकदम सकाळी सकाळी हे केलं ना की थोडं असं वाटतं की दिवस आहे आपल्याकडे पूर्ण. जर लेट उठलं ना सकाळी की म्हणजे दिवसच नाही, म्हणजे कमी वाटतो ना आपला दिवस. रात्री म्हणून फ्रेश मला- झोपायचं असेल तर सकाळी लवकर उठलं पाहिजे. हा म्हणजे असं पूर्ण दिवस मिळाल्यासारखं वाटतं ना की हा आजचा दिवस मिळाला बाबा पूर्ण. तुला सकाळबद्दल काय वाटतंय? मला सकाळबद्दल एक आवडतं की ही लाईटिंग बघायला मिळते. कारण आपल्या धकाधकीच्या जीवनात संध्याकाळची लाईटिंग तर आपण नाहीच बघू शकत. धकाधकी धकाधकी आणि धक्काबुक्की ट्रेन मधली दोन्हीचं जीवन आहे. नाही खरं आहे ना, बघ ना, आपण लोक ऑफिस वगैरे मध्ये राहतो, आपण सनसेट कुठे बघतो बरं? हा नाहीच बघ. ट्रेन मधनं बघतात लोक. हां, आणि 7 वाजता तर ऑफिसमधून निघतो तेव्हा संध्याकाळ झाली असते, सन गेलेला असतो खाली. ॲटलिस्ट सकाळी ऊन तरी बघू शकतो आपण. पण सनसेट दिसतच नाही, म्हणजे बिल्डिंगच्या मागेच तर जातो सन 5 वाजता. तर मला ऑलवेज सकाळी लवकर उठायला आवडतं. मग लोकांना असं असतं की अरे पिकनिकला गेलो, ट्रिपला गेलो, आपण कशाला लवकर उठायचं. माझं असं असतं लवकर उठून तिकडचं नेचर, तिकडचं साऊंड, आणि हे नाही बघायला मिळत ना सकाळी. फटाफट मिळतो ते जसं की ते वाटच बघतायत. हा मोठा आहे का? नाही याच्यापेक्षा तेव्हा मोठे त्याच्या मोठा मोठा पण त्याच्यापेक्षा पण मोठं लागतं. युट्यूबला बघायचं तर अडचण आहे. साईडला मच्छी येते ना, छोटा काय फास्ट आहे रे ते. ती ऍड होती ना ती चाय रे चाय रे चाय रे, ह्याची फेविक्विक फेविक्विकची ऍड झाली. त्याच्या स्पीडला वरच्या स्पीडला लागतं इथे. तू टाक बरं अमय. टाकतो फक्त ट्राय करतो. दादा मला एक गळ द्या ना, मी मासे पकडले ट्राय करतो. आय आहे, आहे. आता अमय पकडणारे मासे. येस, गळाला लागले मासे. ओढ 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 ओढ. काय आला? अरे आला बघ. हा पकडायचा का सोडायचा हो काका? हा घ्यायचा. हे मोठा मोठा आहे बाय, पकडलेला आहे मासा आपण. दे दे इकडे. यार काय एकदा चक्कर मारली तर मोकळा होत असेल ना घोडा? फर्स्ट टाइम घोडा मी पाण्यात पोहताना बघितला आणि घोड्यावरती माणूस बसलेला बघितला पाण्यात. लाईट पण सुंदर होती.
झाड ओढतोय तू खाली. तो नाही पुलअप करते, तो झाड खाली ओढतोय. फुल डाऊन करतोय. हा एवढा सुंदर अशी जागा आहे आणि असं फुल असं कॅनोपी क्रिएट झालंय. लिटरली इथे एक छान अशी एक फेस्टिवल होऊ शकतं, एक आर्ट फेस्टिवल. एवढं सुंदर स्पॉट आहे हा अलिबागमध्ये. तर आपल्याबरोबर आता आहेत या जागेचे फाउंडर. तर आपलं नाव सांगा ना एकदा. मेरा नाम प्रदीप सिंह चौधरी है. आई एम द को फाउंडर ऑफ मूनस्टोन हैमॉक. मग हे 24, 25, 26 काय काय होणार आहे? तो हम कोस्टल फूड फेस्टिवल कर रहे हैं. हाँ. So basically what we are trying to do is bring the culinary art of the Konkan of Maharashtra हाँ. on the table. Along with that, we are also bringing the music, ओके. local music and the local dance form as well. हो, मग लोकल इकडचे स्थानिक आर्टिस्ट येणार आहेत. हो अलिबाग से काय म्हणतात त्यांना कोली अरे कोली डान्स. क्या बात कोली आहे. डान्स performance फुल होने वाला विथ गेटअप अँड ऑल. है. Yes, with get up. अरे मग धमाल आहे भाई. ते काहीतरी होणार आहे खतरनाक. आणि मग हे तुम्हाला का करावं असं वाटलं फेस्टिवल? यार हमें ऐसा लगता है कि महाराष्ट्र का बहुत रिच कल्चर है हाँ. एंड दिस हैज टू बी प्रमोटेड. हाँ. एंड स्पेशली द कोंकण एरिया बहुत रिच फूड कल्चर है हमारे यहाँ पर, स्पेशली द कोस्टल एरिया ऑफ महाराष्ट्र. आणि अलिबाग म्हटलं ते मासे हो. तर म्हणजे भाई एक नंबर. अलिबागचे काही मासे महाराष्ट्रात पहिली सुरुवातच इकडनं होते मासे खायची मला तर वाटतं. त्यामुळे इकडे बेस्ट मासे मिळतात. आणि तुमचं शेफ पण जे तुम्ही आणलेत हो. की अलिबाग आणि गोवा याचं मिक्सचर Correct. लोकल बॉय. लोकल बॉय, ही इज अ लोकल बॉय. वो उसका रूट्स यही से है, गोवा प्लस Yes, now Alibag, हाँ. यस नाउ अलीबाग. येस Probably the best blend that we have now here. आणि मला अनेक बोलायचं आहे की हा जो एक कॉन्सेप्ट आहे ओके, म्हणजे हे रेस्टॉरंट नाहीये, हे रिसॉर्ट नाहीये, Correct. हे हॉटेल नाहीये, Correct. तर हे काय आहे ही जागा? So we call this as glamping resort. Glamping Basically, resort. this is an experiential stay where we want people to break the monotonous life, हाँ. clubbing छोड़ के नेचर से कनेक्ट करना, हा. ट्रेडिशनल फूड एंजॉय करना. म्हणजे ऍक्च्युली ही जागा जर एका शब्दात सांगायचं तर नेचरचा भरपूर आनंद इथे आहे Yeah. आणि समुद्र आहे भाई. आणि काय हवंय. चला, आमचा हा ग्लॅम्पिंग म्हणजे ग्लॅमरस कॅम्पिंगचा एक्सपिरियन्स खूपच छान होता, वेगळं होतं. टेंटमध्ये याच्या आधी असं मी राहिलो नव्हतो. आणि अशा ग्लॅम्पिंगच्या ठिकाणी काय असतं ना की जे फूड मिळतं ना ते जरा असं ओके असतं. पण इथे आता या बुद्धा कॅफेमध्ये नवीन शेफ पण आला आणि त्याने तो गोवन आणि अलिबागचं जे फ्युजन त्याने आणलं आहे त्याच्या टेबलवरती, त्याच्यामुळे मजा आली आम्हाला खाताना पण. आणि आम्ही एन्जॉय केला हा पूर्ण एक्सपिरियन्स. कारण आवाज बीच म्हणजे जर तुम्ही आवाज बीच म्हणजे तुम्ही जर मेन इथे यायचं असेल तर त्याचं मेन अट्रॅक्शन आहे हे आवाज बीच. हा आवाज बीच म्हणजे बाई तुमची जी सगळी इच्छा असते ना एका समुद्रकिनारी जाऊन मला जे करायचं असेल, शांत बसणं, चांगलं पाण्यात पोहणं किंवा मला नुसतं चिल करणं, त्यासाठी तो अतिशय उत्तम बीच आहे. आणि या बीचवरती आल्यावरती जर राहायचा प्रश्न असेल तर तुम्ही नक्कीच मूनस्टोन आणि त्यांचं हे जे बुद्धा कॅफे आहे ते एक्सप्लोर करू शकता आणि ते एन्जॉय करू शकता. चला, मी खूप मजा केली आहे, तुम्ही करा आता.